उन्हाळा आला की सर्वांना काहीतरी थंडगार खावंसं वाटतं. तर अशीच अगदी कमी साहित्यात आपल्याला घरच्या घरी अशी छान मँगो आईस्क्रीम करणार आहोत. तर आज आपण मस्तपैकी थंडगार अशी घरीच मँगो आईस्क्रीम करू. त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, एक जाड पातेलं घ्यायचं आहे, पॅन घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला 2 कप दूध टाकायचं आहे. अगदी फुल फॅट दूध घ्यायचं आहे आपल्याला. जर वजनाने म्हणाल तर 500 ग्रॅम आहे, म्हणजे अर्धा लिटर दूध आहे हे. दोन कप दूध घ्यायचं. हे अगदी नॉर्मल टेम्परेचरचं दूध आहे. अगदी फ्रीजमधलं थंडगार दूध घ्यायचं नाही आपल्याला. नॉर्मल टेम्परेचरमधलंच दूध घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये आपल्याला आता काय करायचं आहे, मिल्क पावडर टाकलं आहे मी. 1/4 कप मिल्क पावडर टाकायचं आहे आणि 1/3 कप साखर टाकायची. जर तुम्हाला थोडं गोड पाहिजे असेल तर तुम्ही आणखी थोडी साखर घेऊ शकता. आणि 10 ते 12 थोडेसे आपल्याला केसर टाकायचे आहे. केसरनी काय रंग खूप छान येतो. त्यानंतर त्यामध्ये मी कस्टर्ड पावडर टाकले आहे 2 चमचे. जर तुमच्याकडे कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्ही त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा कॉर्नफ्लोअर पण टाकू शकता. आणि मग हे सर्व साहित्य आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. असं मस्तपैकी छान मिक्स करून घ्यायचं. ही आईस्क्रीम व्हायला काही खूपसा वेळ लागत नाही. हे सगळं साहित्य टाकलं आपलं प्रमाणशीर की छान अगदी मस्त मौसूद आईस्क्रीम होते आपली. आता गॅसवर आपल्याला ते दूध उकळायला ठेवायचं आहे आणि सतत ढवळत राहायचं आहे. जर ढवळलं नाही तर काय होतं, ते बुडाला लागून जातं. म्हणून सतत ढवळत राहायचं आहे. त्याला काही शिजायला खूप वेळ लागत नाही. अगदी 15 मिनटामध्ये हे छान दूध घट्ट होऊ लागतं. खूप वाटवावं लागत नाही त्याला. बघू शकता ते असं छान असं घट्ट होत आलं आणि रंग पण छान येतो त्याला. केसर टाकला आहे आपण, त्यामुळे रंग पण मस्त येतो त्याला. छान घट्ट आलं आहे ते. मार्केटमधलं आपलं जे आपण आईस्क्रीम आणतो त्यामध्ये पाम तेलाचा वापर खूप केलेला असतो आणि तो पाम तेलाचा वापर शरीरासाठी चांगला नसतो. त्यामुळे जर जितकं होत असेल तितकं आपण घरच्या घरीच बनवण्याचा प्रयत्न करायचा. तर या पद्धतीने अगदी तुम्ही कराल तर तुमचं आईस्क्रीम अगदी छान मऊसूद होतं. असं छान थंडगार मऊसूद आईस्क्रीम खायला किती मजा येते ना. तसेच घरच्या घरी बनवा आणि मुलांना खाऊ घाला तसंच आईस्क्रीम. बघा छानपैकी याला मस्त असा घट्ट रंग आलेला आहे. घट्ट घट्ट झालं आहे ते. अगदी रबडीसारखं झालं आहे ते. या स्टेजला काय करायचं, तुम्हाला गॅस आपल्याला बंद करून द्यायचा. इतकं घट्ट झालं की गॅस बंद करायचा आहे. म्हणजे मग ते दूध थोड्या वेळाने मग थंड झालं की मग ते अजून मग घट्ट होतं. पूर्ण जे साईडला आहे लागलेलं ते पण आपल्याला जमा करून घ्यायचं. आता आपल्याला थंड करायला दूध ठेवलं. तर आपल्याला काय करायचं आहे, 2 मी पिकलेले छानपैकी आंबे घेतले आहेत आणि यांना आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्याला मधातून काप कापून त्याची अशी छोटी 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 छानपैकी क्यूब करून घ्यायचे आहेत. यांचा गर काढून घ्यायचा आहे. मग अशा मधातून आपण छान बारीक बारीक फोडी करून त्यांचा गर काढून घेतला आहे. एका बाऊलमध्ये काढून घेते मी ते. आता आंब्याचा सीझन आहे त्यामुळे आंब्याचे आपल्याला जितके पदार्थ करता येतील तितके पदार्थ खाऊन टाकायचे, म्हणजे वर्षभराची फुरसत. बघा अशी पूर्ण मी दोन्ही आंब्याचे असा गर काढून घेतला आणि आता आपल्याला मिक्सरमध्ये छानपैकी याची मऊसूद पेस्ट करून घ्यायची आहे. तर छान झाली आहे त्याची अगदी क्रीमी पेस्ट झाली आहे. एकही गुठळ्या ठेवायच्या नाहीत आपल्याला. पूर्णपैकी चांगल्याने वाटून घ्यायचं आहे त्याला. पाणी न टाकता वाटायचं आहे त्याला. हे वाटून झालं की त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला ते आपण थंडगार केलेलं दूध आहे ते पूर्ण टाकून द्यायचं आहे आणि याला पण आपल्याला
मिक्सरमध्ये छान फिरवून घ्यायचं. अगदी त्याची पण स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही, रंग पण किती छान आला आहे त्याचा, आंब्याचा, केशरचा. मस्त दिसतोय. या स्टेजला काय करायचं आपल्याला, याच्यामध्ये एक अजून सिक्रेट इन्ग्रेडियंट्स टाकायचं. त्याने काय होतं की आपली आईस्क्रीम अगदी मस्त अशी स्मूथ होते. तर आपल्याला साय टाकायची, दुधावरची साय चांगले 2 चमचे भरून आपल्याला साय टाकायची आहे. जर साय नसेल आपल्याकडे तर तुम्ही क्रीमसुद्धा टाकू शकता. अमूलचं फ्रेश क्रीम येतं ते पण तुम्ही टाकू शकता. अशी मस्त साय टाकली की आपल्याला जो क्रीमी स्ट्रक्चर येतो ना, तो खूपच सुंदर क्रीम असं छान मऊसूद आईस्क्रीम होतं आपलं. अगदी सॉफ्ट होतं असं आईस्क्रीम. आणि ते वाटून झालं साईसोबत की आपल्याला एका छानपैकी प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये, एअरटाईट कंटेनरमध्ये आपल्याला त्याला काढून घ्यायचं आहे. आणि हे आपल्याला डीप फ्रीझरमध्ये कमीत कमी 4 तास तरी ठेवायचं आहे. पूर्ण काढून असं टॅप करून घ्यायचं, म्हणजे जी काही एअर असते ती एअर निघून जाते. बघा, असं छान टॅप करून घेतलं आणि याला आपल्याला 4 तासासाठी डीप फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे. तर 4 तासानंतर मी काढलं आहे त्याला. बघा कसं छान असं घट्ट झालं आहे ते. तर या स्टेजला काय करायचं आपल्याला, ते पूर्ण काढून घ्यायचं आहे आणि त्याला पुन्हा आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं आहे. आता ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे, लक्षात ठेवा. हे पूर्ण मिक्सरच्या पॉटमध्ये टाकलं की आपल्याला हे पूर्णपैकी फिरवून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये. आणि हे खूप असं पातळ खूप वेळ फिरवायचं नाही आहे. याला पल्स मोडवर आपल्याला फक्त याला 30 सेकंदासाठी फिरवायचं. जास्त वेळ फिरवू नका, 30 सेकंदासाठीच पल्स मोडवर फिरवायचं याला. छान झालं ना असं. याला आपल्याला पुन्हा त्याच कंटेनरमध्ये काढून घ्यायचं आहे. आणि हे रात्रभरासाठी किंवा 6 ते 7 तासासाठी आपल्याला डीप फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे. याच्यामध्ये मी छोटे छोटे आंब्याचे तुकडे करून टाकले आहेत. हे आपण खाताना नाही का जे तोंडाला लागतात ना, इतकं मस्त भारी वाटतं ते. पूर्ण टाकून असे मस्त मिक्स करून घ्यायचे त्याला. तुम्ही त्यामध्ये ड्रायफ्रूट्स पण टाकू शकता वरतून. थोडीशी केसर टाकून द्यायचे त्याच्यामध्ये, दिसायला खूप छान दिसतं ते. थोडं ड्रायफ्रूट्स टाका, केसर टाका, आंब्याचे छोटे छोटे तुकडे करून टाका. आता हे बघू शकता तुम्ही 6 ते 7 तासानंतर कसं छान झालं आहे. आता याला आपल्याला 10 मिनिट थोडा वेळ बाहेर ठेवायचं आहे आणि आईस्क्रीम काढायचं आहे. बघा, हे बाउलमध्ये मी आईस्क्रीम काढलं. एकदम मस्त सॉफ्ट आणि छान टेस्टी आईस्क्रीम झालेलं आहे. घरच्या घरी अगदी कमी साहित्यात आणि झटपट होणार हे आईस्क्रीम आहे. खूप सारा वेळ लागत नाही. तर आईस्क्रीम खा, एन्जॉय करा.